बरोबर आजच्या सत्रातील दुसऱ्या सामन्याची पहिली चढाई दिली जाईल. पहिली चढाई असणार आहे साजन शिर्केच्या माध्यमातून. पहिली चढाई आहे भीम संघर्ष बेळे संघाचा साजन शिर्केच्या माध्यमातून पहिली चढाई. विठले मुंद्रेवाडी संघाकडून क्षेत्ररक्षण आहे. 2-1-2 असं पहिली चढाई दिली जाते. काय घडतंय आणि काय बिघडतंय पहिली चढाई असणार आहे. पहिली चढाई एमटी दिली जाते का पाहूया. ही देखील एमटी चढाई. पुन्हा एकदा सुरेख चढाई असणार आहे. विठलाई मुंड्रेवाडी संघाकडून चढाई करता एक इव्हा टॅलेंट आहे. विठलाई मुंड्रेवाडी एक आपला अतिरिक्त खेळाडू बरोबर आम्हाला जोडला जाईल. विठलाई मुंड्रेवाडी संघाकडून इव्हा टॅलेंट आहे. इव्हा टॅलेंटच्या माध्यमातून चढाई दिली जाते. सुरेख चढाई असणार आहे. मित्रांनो काय घडलं होतं, संकेत मुंड्रेसारखा गुणवंत खेळाडू इंजर्ड असल्यामुळे मैदानाच्या बाहेर पाहणार होता. त्याला पुन्हा एकदा चढाई करताय. वैयक्तिक पहिली चढाई आहे भीम संघर्ष बेळे या संघाकडून. आक्रमक खेळ दिला जातो का पाहूया. फर्स्ट सामन्याची पहिली चढाई एक अतिरेकचा सामना होईल. मित्रांनो पहिला सामना पाहिला होता जे हनुमान शंकरवाडी प्रतिस्पर्धी संघ आई झोलाई वालोपे संघ थेट दाखल झालेला असणार आहे. अंतिम दिशेने एक पाऊल पुढे असणार आहे. पुन्हा एकदा चढाई करताय. सर एक सुरेख चढाई आहे. या चढाईमध्ये काय घडतंय, एक सुपर डुपर हिट चढाई दिली जाते. गुणसंख्या पाहिली तर 1+4 गुणाची एकूण पाहिलं तर बोनस +3 गुणाची कमाई केली जाते. संघ असणार आहे नो डाऊट पाहिलं तर भीम संघर्ष वेळी हा संघ पुन्हा एकदा चढाई करता पाहतोय. सुरेख चढाई असणार आहे. ओंकारच्या माध्यमातून चढाई आहे. कम बॅक मित्रांनो या स्पर्धेदरम्यान या सामन्यामध्ये दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यामध्ये जो खेळाडू सर्वोच्च चांगला खेळ करेल त्या खेळाडू करता जे साप्ते साहेब पोलीस कॉन्स्टेबल साप्ते सरांकडून 500 रुपयाचा पारितोषिक असणार आहे. जो खेळाडू चांगला खेळ करेल त्या खेळाडूवरती थर्ड रेड साप्ते साहेब यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक असणार. दोन्ही संघा करता पुष्कळ असणार आहे. पुन्हा एकदा ओंकारच्या माध्यमातून चढाई दिली जाते. कम आणि बॅक केलं जातं. पाहूया 2 गटाची चढाई आहे. वैदिक पाहिलं तर विठलाई मुंड्रेवाडी संघाकडून चढाई करतात. भीम संघर्ष बेळे या संघाकडून संरक्षण आहे. 2-1-2 असं लेफ्ट हँड ट्रॅक मध्ये ओंकारच्या माध्यमातून चढाई आहे. ओंकारला मात्र आक्रमक खेळ केला जातं. काय घडतं आणि काय बिघडतंय. 1+2 किती मोरे निघले जातात. सुपर रेडी देते. एक अप्रतिम चढाई होती. ओंकारच्या माध्यमातून प्रत्युत्तर दिलं जाते. एक अटीतटीचा सामना मित्रांनो. अटीतटीचा सामना आहे. अटीतटीच्या सामन्यामध्ये काय घडतंय. अप्रतिम चढाई होती ओंकारच्या माध्यमातून. पुन्हा एकदा चढाई करता साजन शिर्केच्या माध्यमातून चढाई आहे. गुणाचं पडतं पाहिलं तर पुन्हा एकदा साजनच्या माध्यमातून सुपर रेड. मित्रांनो दोन्ही संघांकडून सातत्याने सुपर रेड पाहायला भेटतात. पुन्हा एकदा सुपर रेड दिली जाते. गुणसंख्येमध्ये भर पडेल. गुणसंख्या पाहिली तर 7-3 चालू असलेला सामना आहे. मित्रांनो आणखी एक व्यक्तिमत्व दाखल होतात. मान्यवर दाखल होत आहेत. उद्योजक अभिजी कदम सर दाखल होत आहेत. सरांना विनंती करतोय सर सन्मानपूर्वक आपण व्यासपीठावर स्थानापन्न जाण्याबरोबर आपलं देखील श्री जे हनुमान सेवा मंडळ व महिला मंडळ शंकरवाडी यांच्या संयुक्त मनाने आयोजित केली भव्य दिव्य 65 किलो स्पर्धेमध्ये आणि जे सरांचं देखील अधिक स्वागत केलं जातं. याची देखील नोंद घेतली जाईल. प्रत्येक व्यक्तीचा मान सन्मान केला. मोठी स्पर्धा आहे. हनुमान जयंती निमित्त आयोजित केलेल्या भव्य दिव्य 65 किलो स्पर्धेमध्ये सर्व क्रीडाचे खेळाडूंचे मान्यवरांचं देखील अधिक स्वागत केले जाते. चढाई करताय. ओंकारच्या माध्यमातून चढाई असणार आहे. ओंकारच्या माध्यमातून कमबॅक केलं तोच ओंकार चढाई करताय. सुरेख चढाई असणार आहे. क्षेत्ररक्षण आहे. 2-1-2 असं क्षेत्ररक्षण असताना चढाई केली जात आहे. सुरेख चढाई असणार आहे. गुणाचं पडतं पाहिलं तर निश्चितच जड असताना चढाई केली जाईल. आक्रमक खेळ देखील दिला जातो का पाहूया. ओंकारच्या माध्यमातून ही देखील एमटी चढाई दिली जाते. गुणाचं पडतं पाहिलं तर ही देखील एमटी चढाई दिल्यानंतर पुन्हा एकदा पाहिलं तर धन्यवाद सर. आपण एक छोट्याशा सत्कार समारंभाकडे वळतो. तर मी आमच्या या स्पर्धेसाठी एक भरघोस पारितोषिक लाभले. त्यामध्ये विक्रमसिंग चव्हाण आम्हाला आजचे जे आपले प्रमुख जे आकर्षक चषक दिसतात, एक प्रथम असेल, द्वितीय, तृतीय आणि चतुर्थ, हे मोठे जे आकर्षक चषक दिसतात ते आम्हाला
स्पॉन्सर झालेत ते विक्रमसिंग चव्हाण, आमचे उद्योजक विक्रमसिंग चव्हाण यांचा यथोचित सन्मान आम्ही आमच्या मंडळातर्फे करतोय. मी मंडळाचे अध्यक्ष प्रसिद्धी जोगले यांना विनंती करतो की आपण त्याचा यथोचित सन्मान करायचा आहे. मित्रांनो, यथोचित मान सन्मान एक मोठ्या व्यक्तीचं ज्याचं कबड्डीवरती अतुर्त प्रेम आहे, ज्याने प्रथम क्रमांक जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. एकदा जोरदार टाळ्या होते. 1 ते 4 क्रमांकाचं आकर्षक चषक ज्यांच्या माध्यमातून उद्योजक विक्रमसिंह चव्हाण सर करता एकदा टाळ्या होते. मित्रांनो, टॅक्स फ्री टाळ्या असतील. कबड्डी यांचं अतुर्त प्रेम आहे, त्यांच्यातून 1 ते 4 आकर्षक चषक आपल्याला प्राप्त झाले. ते गुणसंख्या पाहिली तर 8-3. पुन्हा एकदा पाहिलं तर थर्ड रेट दूध पाण्याची चढाई असणार आहे. दूध पाण्याची चढाई आहे, क्षेत्ररक्षण आहे, 2-1-2 असं आक्रमक खेळ दिला जातो का पाहूया. गुणाचं पडतो त्यानंतर सत्कार केला जाईल. या स्पर्धेला भरघोस एकूण 12,000ची रोख रक्कम आम्हाला जी सौजन्य झाले असे संजयजी शिगवड यांचा यथोचित सन्मान केला जाईल. मी आमच्या मंडळाचे माजी अध्यक्ष वसंतजी लोटेकर आम्ही त्यांना विनंती करतो की आपण त्यांचा यथोचित सन्मान करा. मित्रांनो, प्रत्येक स्पर्धा बोले की स्पर्धेला जाते लागतात. यांच्या माध्यमातून संजयजी शिगवण सरांचं देखील यथोचित मान सन्मान केला जातो. व्यासपीठा दिशेने खरोखर कलाकारचा देखील एकदा टाळ्या होते. मित्रांनो, प्रत्येक स्पर्धेमध्ये त्यांचे काळा क्रीडा क्षेत्रामध्ये असं व्यक्तिमत्व संजयजी शिगवण सरांचा यथोचित मान सन्मान केला जातोय. सर, आपलं देखील वजनी 65 किलो स्पर्धा जे हनुमान जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या शंकरवाडीच्या स्पर्धेमध्ये सरांचं देखील हार्दिक स्वागत केलं जात आहे. हॅलो. तसेच आमच्या प्रभागातील माजी नगरसेविका माननीय सौ संजीवनी मॅडम शिगवण यांचा सुद्धा यथोचित सन्मान केला जाईल. मी सौ अश्विनी जोगले मॅडम यांना विनंती करतो की आपण त्यांचा यथोचित सन्मान करावा. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आम्हाला या स्पर्धेसाठी रोख रक्कम 12,000 सौजन्य झाले ते संजीवनी मॅडम शिगवड यांच्याकडून. त्याचा यथोचित सन्मान आमच्या मंडळाच्या व्यासपीठावरती निश्चितच माजी आमदार माननीय रमेशभाई कदम यांचं स्वागत होतं क्रीडांगणामध्ये. मित्रांनो, दाखल होत आहे. हार्दिक स्वागत केलं आहे. थर्ड रेडची चढाई असणार आहे. साजिद शिर्केसारखा मोठा खेळाडूच्या माध्यमातून कम आणि बॅक केलं जाते. एक गुणाची कमाई केली जाते. रमेशभाई कदम सरांना विनंती करतोय, सर सन्मानपूर्वक आपण व्यासपीठावर बनवावं. थर्ड रेड दोन्ही संघांकडून दूध पाण्याची चढाई असणार आहे. क्षेत्ररक्षण आहे. 2-2-2 असं बेवनस मात्र ऑन असताना भीमसंघाची वेळी या संघाकडून आक्रमक खेळ केला जातोय. फळसामध्ये अक्षयच्या माध्यमातून सांघिक टॅकलचं गुण नो डाऊट भीमसंघाची वेळी संघाच्या खात्यामध्ये एकदा चढाई करता असणार आहे. थँक्यू सर. आपण लगेचच तिसऱ्या सत्कार मुक्तीकडे वळतोय. यानंतर आम्हाला या स्पर्धेसाठी रोख रक्कम 10,000 जे आमच्याला सौजन्य झाले ते असे अमितजी कदम, कॉन्ट्रॅक्टर अमितजी कदम यांचा यथोचित सन्मान आम्ही आमच्या मंडळाच्या वतीने करण्यात येतो. मी सदानंदजी लोटेकर यांना विनंती करतो की आपण त्यांचा यथोचित सन्मान करायचा आहे. अमितजी कदम. थँक्यू डीजे. यथोचित मान सन्मान होईल. प्रत्येक व्यक्तीचं याची देखील नोंद घेतली जाईल. मोठी स्पर्धा आहे, याची देखील नोंद घेतली जाईल. यानंतर प्रथम एकूणच पहिला दिवस, दुसरा दिवस आणि तिसरा दिवस जे आपल्याला स्पॉन्सर झाले स्मार्ट वॉच असेल, सन्मान चिन्ह असेल, टी शर्ट असेल, तसेच आम्हाला स्पॉन्सर झाले ते प्रसाद भोड हे सुद्धा व्यासपीठावरती उपस्थित आहेत. मी त्यांचा यथोचित सन्मान करण्यासाठी रुपेशजी गोलामडे यांना विनंती करतो की आपण त्यांचा यथोचित सन्मान करायचा. प्रसाद भोड यांचा सन्मान केला जाईल. पहिल्या दिवसाचा, दुसऱ्या दिवसाचा आणि तिसऱ्या दिवसाचा आकर्षक सन्मान चिन्ह, टी शर्ट आम्हाला जे स्पॉन्सर झालेत ते प्रसाद भोड तसेच हेमंत लोटेकर यांना सुद्धा विनंती करतो की आपण व्यासपीठावरती यायचं आहे. काय झालं पाहिजे. हेमंतजी लोटेकर.
बरोबर यथोचित मान सन्मान केला जाईल. मोठी स्पर्धा आहे. जे जे आम्हाला वैयक्तिक दाते लागले ज्याने ज्याने प्रत्येक दिवशी यानंतर हेमंतजी लोटेकर. यांना विनंती करतो की आपण त्यांचा यथोचित सन्मान करायचा आहे. आणि लोटेकर जॉईन करीन मी येत नाही आधी. नाहीतर चढाई करताय साचेत शिर्केच्या माध्यमातून चढाई यथोचित मान सन्मान होतोय. श्रीचे हनुमान सेवा मंडळ शंकरवाडी यांच्या सुविधेप्रमाणे अजित केली भव्य दिव्य वरती 65 किलो स्पर्धेमध्ये बरोबर 55 मिनिटे आता आपण सामना चालू करून घेऊया. बरोबर जे हनुमान सेवा मंडळ व महिला मंडळ शंकरवाडी यांच्या सुविधेप्रमाणे अजित केली भव्य दिव्य वरती 65 किलो स्पर्धा. या स्पर्धेला दुसरा सामना गुणफलक पाहिलं तर 7-15-15-7. अजूनही पाहिलं तर या सामन्यामध्ये 8 गुणाची बढत असणार आहे. 9 डाऊट संघात संघाची वरी या संघावर मोठेवाडी संघाकडून कप आणि बॅक करावं लागणार आहे. आक्रमक चढाई आहे. सुरेख चढाई आहे. माध्यमामध्ये गुण टिपल्याचं नाव आहे. 9 डाऊट एका गुणाची कमाई. कप बॅक केलं जात आहे. कप आणि बॅक कबड्डीच्या पात्रावरती मित्रांनो 2 शब्दाला महत्व असतं. कप आणि बॅक एकतर्फी प्रेम आणि एकतर्फी सामना कधीच कोणाला कधी आवडत नसतं. सामना देखील अटीतटीचा होणार याच्यामध्ये कुठलीच शंका नसणार आहे. पुन्हा एकदा साजन शिर्केसारखा मोठा खेळाडू मैदानामध्ये आपण पाहतोय. उंटरवाडी संघाकडून शतरक्षण आहे 2-2-2-1 असं बोनस मात्र ऑन असताना चढाई करताय. साजनला मात्र झटकलं जातं अँड ब्रेक टाकला जातो का पाहूया. गुणाचं पडतं पाहिलं तर अजूनही या सामन्यामध्ये 7 गुणाची बढत असताना ही देखील एमटी चढाई संपन्न केली जाते. त्याला प्रत्युत्तर ओंकारच्या माध्यमातून कम बॅक केलं जातं का पाहूया. ओंकार एक गुणवंत खेळाडू उंटरवाडी संघाचा उपमे एका बोनसचा बादशाह ओंकारच्या माध्यमातून चढाई आहे. शतरक्षण आहे 2-1-1 असं बोनस देखील पाप असताना चढाई केली जाते. ओंकारच्या माध्यमातून चढाई आहे. बॅक किक मारली जाते. गुणाचं पडतं पाहिलं तर अजूनही बुलेट ट्रेन चालवावं लागणार आहे. 7 गुणाची पडत असताना चढाई केली जाते. ही देखील निश्चितच एमटी चढाई केली जाते. नो डाऊट काउंटअप देखील चालू होते. ही देखील एमटी चढाई दिली जाते. गुणाचं पडतं पाहिलं तर पुन्हा एकदा साजन शिर्केच्या माध्यमातून पुन्हा एकदा सुरेख चढाई दिली जाते. सेकंडामध्ये कम आणि बॅक केलं जातं का पाहूया. साजन शिर्केची वैयक्तिक पाहिली तर सेकंडमध्ये दुसरी चढाई आहे. शतरक्षण आहे 2-1-2-2 असं बोनस देखील ऑन असताना चढाई केली जाते. काय घडते आणि काय बिघडते. कम आणि बॅक केलं जातं का पाहूया. ही देखील एमटी चढाई चढाई दिली जाते. गुणाचं पडतं पाहिलं तर अजूनही 7 गुणाची बढत असताना चढाई केली जाते. जर्सी नंबर पाहिला तर 7 ही देखील एमटी टाइम चढाई करताय. विठलाई मंडळी संघाकडून ज्याने कप आणि बॅक केलं जातं तो गुणवत्ता 10 नंबरची चढाईमध्ये चढाई करतात. अजूनही पाहिले तर मित्रांनो 8-15 चालू असले सामने 7 गुणाची बढत असताना 10 नंबरच्या चढाईवर चढाई करता. एक युवा टॅलेंट आहे. युवा टॅलेंटच्या माध्यमातून कप आणि बॅक केले जातं का पाहूया. सुरेख चढाई आहे. शतरक्षण आहे 2-1-1-1 असं बोनस देखील ऑफ असताना चढाई केली जाते. काय घडतंय. आक्रमक चढाई आहे. सुरेख चढाई दिली जाते. देखील काउंटडाऊन देखील चालवते. ही देखील एमटी चढाई. त्याला प्रत्युत्तर दिलं जाईल. थर्ड राईड असणार आहे. थर्ड राईड दुप्पटाची चढाई. थर्ड राईड दुप्पटाची चढाई आहे. शतरक्षण आहे. साजन शिर्केसारख्या मोठ्या खेळाडूला केलं जातं. सांघिक टॅकल अप्रतिम टॅकल मित्रांनो. टॅकल येते टाळ्यामध्ये नो डाऊट विठलाई उंडरवाडी संघाला अप्रतिम टॅकल दिली जाते. टॅकलचा गुण सेकंड हाफ सेकंड टाइम. आमच्या स्पर्धेला सध्याच्या भेटण्यासाठी बाकी विधानसभा माझे आमदार सन्मान करायचा आहे. यथोचित मान सन्मान होतोय. मोठा सन्मान केला जातो. एका टाळायला पाहिजे. एका जोरदार टाळ्या होते. चिपळूण संघ क्षेत्राचे माजी आमदार रमेशभाई कदम सरांचा यथोचित मान सन्मान होतोय. बरोबर श्री हनुमान सेवा मंडळ व महिला मंडळ शंकरवाडी यांच्या संयुक्तपणे आयोजित केली वंदे 65 किलो स्पर्धेमध्ये सरांचा थँक्यू डीजे. यथोचित मान सन्मान होईलच याच्यामध्ये कुठली शंका नाही. गुणाचं पडतं पाहिलं तर 15-10 चालू होते सामने. कप आणि बॅक केले जाते. गुणाचं पडतं पाहिलं तर 15-10 चालू असले सामने. पुन्हा एकदा पाहिलं तर चढाई करताय. शिवसेना उपशहर प्रमुख माननीय संतोषजी पवार यांचा सुद्धा यथोचित सन्मान केला जाईल. आमच्या मंडळाचे माजी अध्यक्ष वसंतजी लोटेकर यांना विनंती करतो की आपण यथोचित सन्मान करायचा. शिवसेना उपशहर प्रमुख संतोष पवार यांचा यथोचित सन्मान केला जातो.
मित्रांनो टाळ्या होते. मित्रांनो बोललो होतं एकतर्फी सामना आणि एकतर्फी प्रेम कधीच होऊ शकत नाहीये. सामना अटीतटीचा होतोय, याच्यामध्ये कुठलीच शंका नाहीये. गुणफलक पाहिजे तर 14 साजेसारखे टाळ्या झाल्या पाहिजे. सामना पाहिला तर 15-15 सामना. यानंतर श्री भैया कदम शिवसेना उपशहर प्रमुख यांचा यथोचित सन्मान श्री जय हनुमान सेवा मंडळ यांच्या व्यासपीठावर केला जाईल. मी शंकर लाड यांना विनंती करतो की आपण त्यांचा यथोचित सन्मान करायचा आहे. श्री भैया कदम शिवसेना उपशहर प्रमुख यांचा यथोचित सन्मान व्यासपीठावर केला जातोय. मोठा सत्कार. सन्मान चिन्ह आणि बुके देऊन आणि मानाचा शेला देऊन सन्मान केला जातो. सामना संपायला शेवटची 5 मिनिटं. गुणफलक दोन्ही संघाचे गुणफलक पाहिले तर 15-15 1-5. यानंतर आमच्या क्रीडा मंडळाला वेळोवेळी सहकार्य करणारे आमच्याच गावचे श्री निकेतजी यादव, कानाकल कनेक्शनचे मालक निकेतजी यादव यांचा सुद्धा यथोचित सन्मान केला जाईल. मी प्रसाद बैकर यांना विनंती करतो की आपण त्यांचा यथोचित सन्मान करायचा आहे. निकेत यादव. मानाचा शेला आणि मुख्य देऊन यथोचित सन्मान केला जाईल निकेतजी यादव यांचा. थर्ड रेड. गुणफलक 15-15 शेवटचे 300 सेकंदाचा कालावधी आहे. ओंकार सारखा गुणवंत खेळाडू ज्याने या सामन्यामध्ये कम आणि बॅक केलं तो ओंकार चढाई करताय. ज्याने या सामन्याची पहिली सुपर डुपर हिट चढाई केली तोच ओंकार चढाई करताय. शत्रुक्षण आहे 2-1 असं वेगळी वेळ ओंकार मात्र चकडले जाते. एक सांगितलं. यानंतर व्यासपीठावर सहभागी असणारे अभिजित पवार यांचा यथोचित सन्मान केला जाईल. पहिला शेवटचे 4 मार्केटिंग विभाग प्रमुख अभिजित पवार यांचा यथोचित सन्मान. मी अनिल भट्टे यांना विनंती करतो की आपण त्यांचा यथोचित सन्मान करायचा आहे. मार्केटिंग विभाग प्रमुख अभिजित पवार. बरोबर अभिजित पवार चालांचा देखील यथोचित मान सन्मान केला जातो. मित्रांनो याची देखील नोंद घेतली जाईल. गुणफलक पाहिलं तर सामन्याचा वेळ पाहिला तर 4 मिनिटांचा कालावधी असणार आहे. गुणफलक पाहिलं तर 16-16. मित्रांनो कुठल्या संघाला धोका होतो पाहूया. सुरेख चढाई असणार आहे. ही देखील एमटी चढाई. कुणाचं पडतं पाहिलं तर दोन्ही संघ डू आ डाय मध्ये खेळतात. ही देखील एमटी चढाई. पुन्हा एकदा चढाई करता असणार आहे. हॅलो. यानंतर मी आपल्या क्रीडा मंडळाला एक विनंती करतो की आपण त्याचा मोठा सत्कार असणार आहे. आपल्या नेहमी त्यांचं सहकार्य असतं, नेहमीच हात असतो. कुठेही संघ जातो, कुठेही आपल्या कोणतेही सामाजिक असो क्रीडा असो त्यांचा मोठा सत्कार आम्ही करतोय. असे सचिनजी शिगवण यांचा सन्मान केला जाईल. मी सदानंदजी लोटेकर यांना विनंती करतो की आपण त्यांचा यथोचित सन्मान करायचा. सचिन शिगवण यांचा सत्कार केला जातो. मानाचा शेला आणि सन्मान चिन्ह आणि बुके दोन त्याचा यथोचित सन्मान. सचिनजी शिगवण जोरदार टाळ झाला पाहिजेत. सचिनजी शिगवण यांचा यथोचित सन्मान व्यासपीठावर केला जातो. निश्चितच पुन्हा एकदा पाहिलं तर शेवटचे 300 सेकंदाचा कालावधी असणार आहे. टाइम अप घेतला होतोय. गुणफलक 18-16. अजूनही पाहिलं तर 2 गुणाची बदल असणार आहे. कम बॅक करावं लागेल. आक्रमक चढाई कुठं चढाई करताय. भीमसेन वेळी या संघाकडून 5 नंबरचं चढाई कुठं चढाई करताय. शतरक्षण आहे 2-1-2 लेफ्ट हँड ट्रॅक मध्ये खेळतोय. गुणाचं पडतं पाहिलं तर 18-16. 2 गुणाची बदल असणार. सामनाचा पहिला शेवटची 2 मिनिटाचा कालावधी 120 सेकंदाचा कालावधी असणार आहे. काय घडेल आणि 2 मिनिटाच्या मध्ये 2 गुणाची बदल असणार आहे. नो डाऊट संघ असणार आहे. विटलाई मुंडरवाडी या संघाकडे. पुन्हा एकदा चढाई करता 10 नंबरचं चढाई करताय. विटलेवाडी संघाकडून चढाई करता पाहतोय. आक्रमक खेळ दिला जातो. एक सांघिक चढाई मित्रांनो पाहिली होती. काय कमबॅक केलं जाते. अप्रतिम कमबॅक असणार आहे. गुणाचं पडतं पाहिलं तर निश्चितच सुरेख चढाई दिली जाईल. ही देखील एमटी चढाई कारण गुणाचं पडतं पाहिलं तर 18-16 चालू सामना आहे.
2 गुणाची बढत चढाई करताय कम आणि बॅक केलं जातं का पाहूया एक सुरेख चढाई आहे ही देखील एमटी चढाई पुन्हा एकदा टाइम ऑफ घेतला बरोबर गुणफलक पाहिले तर 18-16 2 मिनिटांपेक्षा कमी कालावधी असणार आहे पुन्हा एकदा चढाई करताय एक छोटा पॅकेज पडा धमाका तिकीट दिला जातो का पाहूया 6 नंबरचा चढाईपुढे चढाई करताय एक अनुभवी खेळाडू आहे भीमसंघाची वय संघाचा सुरेख चढाई असणार आहे गुणाचं पडतं पाहिलं तर सुरेख एमटी चढाई दिली जाते का पाहूया सामना संपायला शेवटचा 1 मिनिटाचा कालावधी 1 मिनिटामध्ये काय घडतंय एक सुरेख चढाई आहे नो डाऊट एका गुणाची कमाई दिली जाते गुण संख्या पाहिली तर संकेत सुरेख चढाई असणार आहे 17-18 गुणफलक पाहिले तर 17-18 1 मिनिटापेक्षा कमी कालावधी असणार आहे अजूनही पाहिलं तर मित्रांनो या सामन्यामध्ये काय घडतंय पाहूया अजूनही पाहिलं तर 17-17 कात्रा दिला जातो का पाहूया गुणाचं बढत पाहिलं तर एका गुणाची बढत असताना संकेत सारखा गुणवंत खेळाडू ज्याने पहिल्या दिवसाचा सर्वोच्च खेळाडू ठरला होता तो संकेत चढाई करताय ही देखील एमटी चढाई त्याला प्रत्युत्तर दिलं जाईल ही देखील एमटी चढाई असणार आहे सुरेख चढाई दिली जाईल ही देखील एमटी चढाई आहे त्याला प्रत्युत्तर दिलं जाते पुन्हा एकदा पाहिलं तर थर्ड रेड आहे दूर करण्याची चढाई आहे मित्रांनो या चढाईमध्ये काय घडेल काय बिघडेल सामन्याची निर्णायक चढाई असणार आहे जर चढाईमध्ये एका गुणाची कमाई केली तर सामना विजय प्राप्त केला जाईल अन्यथा सामना विजय प्राप्त केला जाईल ही बसून कशी वेळ अतिशय सुरेख चढाई आहे 18 एका जोरदार ढाळामध्ये मिळवणं कशा पद्धतीने टाळा असं पाहूया सामना